आपली संस्कृती वन पीस नाहीये. आपली संस्कृती सोशल मीडियावरती बघतोय 2 व्ह्यूज साठी आपण काय करतोय, आपले कपडे कुठपर्यंत होत चालले, ही संस्कृती नाही. मित्रांनो, या घनश्याम दरोडे सारखा खोटारडा माणूस मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात बघितलेला नाही. आता हे घनश्याम काय म्हणतोय, अर्धे मुर्धे कपडे घालणे, हे वन पीस घालणे ही आपली संस्कृती नाही. लावणी किंवा आपण साडी घालणे ही आपली संस्कृती आहे. पण ह्याच्या पुढचा व्हिडिओ बघितल्यानंतर की घनश्यामना सुद्धा लाज वाटेल की बाबा ह्यो काय बोलला आणि काय करतोय. तो व्हिडिओ पण बघणार आहे ना, अख्खा व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवणार आहे. पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा आणि भावाला असंच प्रेम करत राहा. मी तुमची लाडाची शेठानी. आता घनश्याम दरोडे या व्हिडिओला काय बोलायचं, इथं तू नाचतोयस, उंची पुरत नाही तरी पण त्या पोरीच्या मागे लागलायस, राधा पाटीलच्या मागे लागलायस. ही तुमची लाडाची शेठानी. काय नेमकं करतोय तुझं, तुला तू काय बोलतोयस तुझं तुला तरी जरा तरी लाज वाटू दे रे, जराशी लाज. अरे राजकारणी म्हणतोयस, नेता म्हणतोय स्वतःला, तुझी उंची 1.5 फूट आणि काय बोलतोय. आता घनश्याम दरोडे पहिला काय मला वन पीस घालणे, हे अर्धे मुर्धे कपडे ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती साडी घालणे. मग इथं काय तिच्या आईला तर ही साडी घालून असते का पोरगी, आणि ह्यो इथं तिच्या आईला मागणं मजनू सारखा हिंडायला लागलाय. म्हणजे माणसाला जरा तरी लाज वाटली पाहिजे, स्वतःची लाज असली पाहिजे. जे बोलतोय तो आपण केलं पाहिजे. उगाच बोलायचं एक, कॅमेऱ्याच्या पुढे एक, आणि इथं वैयक्तिक रियालिटी मध्ये काहीतरी वेगळंच करतोय. नमस्कार मित्रांनो, मुंबई पुणे एक्सप्रेस वरती मी चालत असताना तुम्हाला माहिती मी रील काढत होतो आणि रीलच्या नादात माझं सहज लक्ष गेलं त्या खड्ड्याकडे. अरे तू हायवेचं खड्डे दाखवतोयस, खड्डे पडल्यात हायवेला, रस्त्याला खड्डे पडतोयस. तू राजकारणी मोठा नेता आम्हाला माहिती आहे. आता यो घनश्याम दरोडे भविष्यात देशच सांभाळणार आहे मला माहिती आहे. घनश्याम दरोडे आमच्या कवा तरी तालुक्यात नाही तर जिल्ह्यात जरा फेरी मारायला ये, म्हणजे समजेल की रस्त्यात खड्डा आहे का, खड्ड्यात रस्ता आहे का, खड्ड्यात जिल्हा आहे, काय समजत नाही. बरं ते सगळं जाऊ दे. इथं घनश्याम दरोडे इथं खड्डा बघायला लागलाय, खड्ड्याचा व्हिडिओ बनवायला लागला. इथं हायवेवरती ऍक्सिडेंट होणार, हे होणार म्हणून सांगायला लागलाय. अरे जरा साईडला उभारून व्हिडिओ कर. उगाच तुझी उंची एवढी गाडीच्या दारापर्यंत पण पोहोचत नाही, काचपर्यंत पोहोचत नाही. तू सांगायला लागलास मोठं मोठं बोलून, एखादी गाडी आली आणि गेली घेऊन म्हणजे तुला समजेल. उगाच इथं काहीतरी मोठं मोठं बोलायला जाशील, स्टंट करायला जाशील आणि तुला कोणतरी घेऊन तिसराच घरला घेऊन जाईल. मित्रांनो, सर्वसामान्य जनता टोल पण भरते, पण या नाईच्या सरकारला, या न्याय व्यवस्थेला लाज वाटायला पाहिजे. रस्ते तरी तुम्ही कसे बनवताय. घनश्याम दरोडे समाजकार्य करतोय, सगळं करतोय, बरोबर आहे. पण असं कुठं पण करून चालत नाही. गाड्या तिथं थांबणार नाहीत, हायवे आहे त्यो. अरे घनश्याम दरोडे नेमकं चाललंय, काय समजना झालंय. नेमकं तू पोरांच्या सोबत मजा मस्ती करायला आहेस का ती पोरं तुझ्या सोबत मजा मस्ती करायला आली आहेत? ती तुझ्या आजूबाजूला एवढी पोरं उभारली आहेत, त्यांच्यातल्या एकाच्या पण तू खांद्याला लागत नाहीस रे, आणि तू गाडीत बसूनच मोठं मोठं दाखवा लागलायस. जरा काय बाबा, मला तरी वेगळंच वाटतंय बाबा. म्हणजे तू आणि म्हणशील मागणं नावं ठेवतोय. मित्रांनो, आपण हे आता सगळं इथपर्यंत बघितलं की बाबा घनश्याम दरोडे किती मोठा आणि खोटं बोलतोय. पण मी काय म्हणतोय, हे छोटा पुढारी, एवढं वर्ष आपण बघतोय, हे छोटा पुढारी मोठा कवी झाले तेच मला समजून झाले. याची उंची कधी वाढणार, ह्याचा मॅनर्स कधी वाढणार, हे खोटं बोलायचं कधी बंद होणार, ते काय मला काय समजून झाले. वर्ण देव परमेश्वर कधी भविष्यवाणी करतोय काय माहित. घनश्याम दरोडे आता सुधारलाय, आता त्याची उंची वाढल, आता तो चांगला वागल, असं देव कधी म्हणतोय काय माहित. कसा आहे ट्रेंड. अरे ट्रेंड करायचा जाशील आणि तुझ्या डोंगरात डेंड घुसलं, डेंड म्हशीचं शिंग आहे की नाही ते घुसलं मागणं. उगाच तिथं मस्ती विस्ती काहीतरी उगाच व्हायरल व्हायच्या नादात, व्हिडिओ बनवायच्या नादात काहीतरी करशील, उगाच म्हशीनं मारलं का नाही असं म्हशीच्या शिंगातच उभारशील. आणि जरा ते चप्पल वगैरे काढलं असतात, म्हशी तिथं चारा खात्यात. बाकी आम्ही म्हणतोय तू शेतकरी आहेस, आम्ही पण शेतकरी आहे, पण ते चप्पल काढून तिथं गेला असतास का नाही, तो जो कठडा आहे की नाही त्यातनं तू चालतोयस का नाही, त्यात गाई गुरासनी सगळ्यासनी ह्या जनावरांनी का नाही तो चारा कट करून टाकतात खायला, आणि त्यातनं चप्पल घालून नाचतोय, समाज सुधारक म्हणतोयस काय काय आणि नेता म्हणतोयस. जरा सुधार की. कवा याचा रे मेहनत तुला. आपली संस्कृती वन पीस नाहीये. आपली संस्कृती उगाच आणि लोक मला आणि काहीतरी म्हणतील, बाबा तू याला नाव ठेवतोयस, उगाच असू दे गरीबाचं पोर आहे. अरे गरीबाचं पोर आहे, पण गरीबाचं पोर म्हणतंय काय, वन पीस हे नाही आपली संस्कृती, ते अर्धे मोर्धे कपडे आपली संस्कृती नाही. आणि ह्यो गाण्यात नाचतोय तिकडं, मी तुमची लाडाची शेटानी, मागणं पदर घेऊन नाचतोय असा धरून. त्या हायला काय हाय का नाही, माणसाला काहीतरी किंमत पाहिजे हो. उगाच फॉलोअर्स वाढलं म्हणजे आपण मोठं झालो नाही. परवा ते कचरा ऐकतेलं पोरग, ते गरीब पोरग फेमस झालं. किरीस का सोने का गाणं समजलं ना, ते फेमस झाले. आणि हे काय कोण पण व्हायरल होऊ शकते. गिरीश का सुने का गाना, प्रत्येकाची कला वेगळी असते. गिरीश का गाना सुने.
अभी मेरे को समझ में आ गया की मित्रांनो, आत्ता माझ्या डोक्यात आत्ता आग पिटली, आत्ता माझा मेंदू लय वेगानं चालायला लागला. आत्ता मला समजलं ह्यो जो हाय की नाही ह्यो घनश्याम दरोडे क्रिश मधला जादू कोई मिल गया मधला धूप धूप करतेला की नाही ह्योच तो जादू. ते वर्ण टिक्क बिक्क गाठलेलं पोतं घालून आलता की नाही तो ह्योच जादू. त्याच्या एवढीच उंची दिसते. खोट बोलायचं नाही. नाही जरा तरी पण डाऊट वाटतोय. तो जादू जरा उंचच आहे, ह्यो जरासा खालीच आहे. म्हणजे ह्याची उंची जरा ठेंगणीच आहे, 1.5 फुटी आहे. तो जरासा 2 फूट असेल जादू देव. पण असू दे सोडा, माझ्यासाठी घनश्याम दरोडे आजपासून जादू. माननीय श्री नेते मंडळी घनश्याम दरोडे असा तुमल्यावानी काय नाचतोय असा असा करून. आता काय शिरतो काय आतमध्ये. आधी म्हणत होता तिच्या आईला अर्धी मुर्दी कपडे, हे वन पीस आपली संस्कृती नाही, आणि आता संस्कृतीला घेऊनच नाचायला लागलाय. अरे काय ते म्हणतात ना मित्रांनो, एक वाक्य आहे बघा, जुनं म्हण आहे बघा, ती बोले तसा चाले त्याची वंदावी पावले. ते ह्या घनश्याम दरोडेसाठी मात्र लागू होत नाही. खरंच हे बोले तसा वागतच नाही. बात सही आहे. हे बोलतोय योग आणि करतोय योग. आता बाळ आमचं नाचून नाचून दमला असेल, आपण पण आता सुट्टी घेऊया, त्याला पण सुट्टी होऊ दे. उगाच तिच्या आईला जरा वॅसलीन बिसलीन लावून जरा झोपत जा घनश्याम दरोडे. अरे तोंड काय तुझं फुटल्यावानी हाय आधीच. ते थंडीनं पाक असं कोरडं पडले, पूर्ण दिसतंय सगळं पांढरं खड, आणि त्या पावडर लावतोय पॉन्ड्स पावडर फुसफुस फुसफुस. जरा चांगला वाग, जरा मेकअप बिकअप कर, जरा असं वॅसलीन लावून झोपत जा संध्याकाळचा. चांगलं 50-60 रुपयाची डबी घे, म्हणजे जरा फुटत नाही तोंड. अंगावर 2-3 गोधड्या घेत जा. आता असू दिले काय बोलणार नाही, मला पण दम भरा लागलाय. तो आणि मागणं काहीतरी म्हणशील बाबा, मला नावं ठेवते ते. बरं असू दे मित्रांनो, इथंच आता आपण थांबूया. बाकी काय नाही, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा. आणि आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कुणाला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. आणि असंच हसत खेळत राहा. बाकी कुणाला काय वाटलं तर कमेंटमध्ये सांगू शकताय. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती तुम्ही मेसेज करून सांगू शकताय.